ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। अजित पवारांचं अकस्मात दुर्दैवी निधन झाल्याच्या नंतर हा एक मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर, की राष्ट्रवादीचं आता नेतृत्व कोण करणार, राष्ट्रवादीची जबाबदारी कोण घेणार। गेल्या 2 ते 3 दिवसात वेगवान घडामोडी घडल्या आणि अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी जबाबदारी ही सुनेत्रा पवारांनी घ्यावी असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। पण अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला की 2 ते 3 दिवसात अजित पवारांच्या निधनाला 3 दिवसही उलटून जात नाही, तोवरच घाईघाईमध्ये शपथविधीचा निर्णय का आणि पक्षासंदर्भातले मोठे निर्णय का घेण्यात आले। तर एबीपी माझाकडे याची इनसाइड स्टोरी आलेली आहे की सुनेत्रा पवारांनी इतक्या घाईघाईमध्ये शपथ नेमकी का घेतली। अजित पवारांनी ज्या वेळेला बंड केलं होतं त्यावेळेला ते एकटे पडलेले, त्यामुळे अजित पवार एकीकडे आणि संपूर्ण कुटुंब दुसरीकडे अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती। पवार कुटुंबातली एकही व्यक्ती अजित पवारांच्या बाजूने नव्हती, त्यामुळे अजित पवारांनी ज्या परिश्रमाने पक्ष उभा केला तो पक्ष सुरक्षित ठेवणं हे पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांनी आपलं कर्तव्य मानल्याचं बोललं जात आहे। पतीचं काम टिकवणं, मोठं करणं, पुढे नेणं, याला दुःखात सुद्धा सुनेत्रा पवारांनी प्राधान्य दिल्याचं कळतंय। आधी सुनेत्रा पवार हे पद स्वीकारण्यासाठी तयार नव्हत्या, पण जर असं केलं नाही तर अजित पवारांचं स्वप्न अधुरं राहील आणि पक्षच हातातनं गेला तर अजित पवार यांनी पाहिलेली स्वप्न त्यांचं नेमकं काय होणार हा प्रश्नही उपस्थित झाला। त्यामुळे सगळ्या घडामोडींचा योग्य तो विचार करत सुनेत्रा पवारांनी हे पद स्वीकारायला होकार दिल्याची माहिती आहे। आणि या सगळ्या घडामोडींमध्ये सातत्यानं एक विषय चर्चेत आहे जो अजूनही थांबलेला नाही, तो विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात।